करायचं का शिक्षकाला 80-90 लाख पगार आहे। तीच महिला आज 2,500 रुपयामध्ये फक्त मानधनावर काम करते। जर ती महिला 11 वाजता शाळेत जात असेल, 3-4 वाजता घरी जात असेल, तर तिला पुन्हा रोजगार उपलब्ध होणार आहे का? आणि त्या 2,500 मध्ये तिची मुलं बाळही जगू शकतात काय? केंद्र सरकारला आमची विनंती आहे, तुम्ही याच्या तातडीने लक्ष घालावं आणि तुमचा केंद्राचा जो हिस्सा आहे 60%चा तो फरकासहित आम्हाला मिळाला पाहिजे। कारण प्रत्येक घटकाला तुम्ही फरकासहित पैसे मिळवून दिलात आणि शालेय पोषणच्या यांनी काय मांजरं मारलेलं आहेत का? कारण ह्या महिलांनी इतके दिवस इतके वय त्यांचे गेल्या 2014 महिना काम करताय, तरी या न्याय मिळाला पाहिजे। सरकारचं करायचं का नारी है।